11वी प्रवेश प्रक्रियेमध्ये अडथळे येऊ नयेत यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घेऊन 11वीचा प्रवेश निश्चित केला जातोय। मात्र गुणपत्रक आणि दाखला उपलब्ध झाल्यानंतर ते सादर करणं बंधनकारक असणार आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात दूध संकलनामध्ये वाढ झाली आहे। दूध संकलनामध्ये प्रतिदिन 60 लाख लिटरनं वाढ झाली आहे। राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र दूध संकलनात आघाडीवर असून सोलापूर जिल्हा 5व्या क्रमांकावर आहे। तसंच देशभरात महाराष्ट्र दूध संकलनामध्ये 5व्या क्रमांकावर सांगितलं आहे। मध्य रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी सीएसएमटी कुर्ला 5वी-6वी रेल्वे मार्गिका त्याला आता वेग आलाय। दादर पूर्व परिसरातील रेल्वेच्या मालकीच्या जागेवरील 27 अतिक्रमणं आता हटवलेली आहेत। त्यामुळे प्रकल्पाच्या पुढल्या टप्प्यातल्या कामांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। विमान कपातीचा मुंबई विमानतळाला फटका बसलाय। मुंबई ते जयपूर, गोवा, बंगळुरू आणि हैदराबाद मार्गावर परिणाम झालाय। वाढत्या विमान इंधन दरामुळे इंडिगो, एअर इंडियासह एअर इंडिया एक्सप्रेसनं देशांतर्गत विमान वाहतुकीमध्ये कपात केली आहे। मुंबईतील छेडानगर ते आनंदनगर या पट्ट्यामध्ये सुरू असलेल्या विस्तारित उन्नत मार्ग प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे। या प्रकल्पामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। या मार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा दिसतात आणि याचा परिणाम हा इतर रहिवाशांना त्रास सहन करावा लागतोय। जनगणना कार्यनिर्देशालय यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून नवी मुंबईमधील जनगणनाविषयी कामकाजाचा आढावा घेतला जातोय। 14 जूनपर्यंत जनगणनेचं काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना सुद्धा दिल्यात। नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये 3500 प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन जनगणना केली जाते। पनवेलमध्ये नाले सफाई अधिक नियोजनबद्ध व्हावी यासाठी पालिकेनं नाल्यांची ए, बी आणि सी अशी वर्गवारी केलेली आहे। पनवेलमध्ये 80% नाले सफाई पूर्ण झाली आहे, तर विभागनिहाय कामांवर भर देण्यात आला आहे। राज्यामध्ये 1,14,00,000 स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत। 47% ग्राहकांसाठी स्मार्ट मीटरिंग यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे। स्मार्ट मीटरमुळे वीज दरात सवलत मिळत असल्यामुळे ग्राहकांमध्ये वाढ होत असल्याचा दावा महावितरणनं केला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी 12 जूनपासून 1500 मिलीमीटरच्या नव्या जलवाहिनीमधून 40 ते 40 MLT अतिरिक्त पाणी मिळणार आहे। जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची हायड्रोलिक चाचणी होणार आहे। मुंबईमध्ये पावसाळ्यामध्ये रेल्वे रुळांवर झाडं पडून लोकल सेवा विस्कळीत होऊ नये यासाठी मध्य रेल्वे आणि महानगरपालिकेनं कंबर कसलेली आहे। साप्ताहिक मेगाब्लॉक दरम्यान पालिकेच्या फांद्या उद्यान विभागानं रेल्वे मार्गालगतच्या धोकादायक वृक्षांची छाटणी केली आहे। हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुईमुगाची आवक वाढलेली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुईमुगाचा लिलाव करण्यात येतो आहे। यासाठी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या लिलावामध्ये भुईमुगाच्या शेंगा विकण्यासाठी आणलेल्या होत्या। सध्या बाजार समितीमध्ये भुईमुगाला 7,700 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय। नवी मुंबई एपीएमसीच्या फळ बाजारामध्ये आंब्याच्या दरात घसरण झाली आहे। फळ बाजारात आंब्याची आवक वाढल्यामुळे दरामध्ये लक्षणीय घसरण झाली आहे। आंब्याचा हंगाम अखेरच्या टप्प्यामध्ये आल्यामुळे कोकण, कर्नाटक आणि गुजरातमधून मोठ्या प्रमाणात आंबा दाखल झालाय। यामुळे आंब्याच्या वाढलेल्या पुरवठ्यामुळे सध्या किरकोळ ग्राहकांसह व्यापाऱ्यांना दिलासा मिळालाय। पुण्यामध्ये जनगणनेसाठी नागरिकांना वेळेत माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलंय। जनगणना 2027 अंतर्गत स्वगणना पूर्ण केलेल्या नागरिकांनी मिळालेल्या स्वगणना ओळख क्रमांक प्रगणकांना देण्याचं आवाहन केलंय। 16 मे पासून सुरू असलेली प्रक्रिया 14 जून पर्यंत चालणार आहे। सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या कार्यकारी अधिकारी यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर कार्यकारी अधिकारी बदलण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे। यावर आता मंत्रालयामधील विभागांमधील कार्यकारी सचिव नेमले जाणार आहेत। त्यामुळे सिद्धिविनायक मंदिराचा नवीन विकास आराखड्यानुसार कायापालट होणार आहे। राज्यामध्ये पहिलीची पटसंख्या सातत्यानं घट होत आहे। त्यामध्ये गेल्या 4 वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या पटसंख्येमध्ये सातत्यानं घट होते। 4 वर्षात तब्बल 1,37,000 विद्यार्थ्यांची घट नोंदवली गेली आहे।
सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडीमध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सम्राट अस्लम काझींनी भरवलेल्या या भव्य कुस्ती स्पर्धेमध्ये सिकंदर शेख आणि पृथ्वीराज पाटील यांची कुस्ती बरोबरीमध्ये सुटली. या कुस्ती स्पर्धेमध्ये राज्यभरातून विविध वयोगटातील महिलांनी सहभाग घेतला. नाशिकच्या येवल्यामधील गोकुळधाम सोसायटीमध्ये अधिक मास या निमित्तानं श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी श्रीमान माधव कृष्ण प्रभूजी यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं. धावत्या LTT दिब्रुगड एक्सप्रेसमध्ये एका महिलेनं मुलाला जन्म दिला. मध्य रेल्वेच्या रनिंग स्टाफच्या तत्परतेमुळे महिला आणि बाळ हे सुरक्षित आहे. मानवी संवेदनशीलता, तत्परता आणि सेवेची भावना जपून मध्य रेल्वेच्या रनिंग स्टाफनं धावत्या रेल्वेमध्ये एका महिलेची सुरक्षित प्रसूती घडवून आणली. भंडारा जिल्ह्यामधील अड्याळ इथे एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईलनं अचानक पेट घेतल्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली. सुदैवानं या घटनेमध्ये जीवितहानी झालेली नाही. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यामध्ये घोटी शेतशिवारामध्ये धरण परिसरामध्ये भीषण आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. जनगणना कामकाजादरम्यान महापालिका कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले जातील असा इशारा पुणे महापालिकेनं दिलेला आहे. नागरिकांनी जनगणनेसंदर्भात गैरसमज न बाळगता प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन सुद्धा केलंय. अकोल्यामधील तार फाईल परिसरामध्ये रेल्वे प्रशासनाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी मोठी कारवाई केली जाणार आहे. या कारवाईसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. या ठिकाणी रेल्वेच्या मालकीच्या जागेवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून घरं बांधली जाणार आहेत. अकोल्यामध्ये गावठी हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्यांवर त्या अड्ड्यांवर सध्या पोलीस कारवाई करतात. या कारवाईमध्ये पोलिसांनी आरोपीच्या ताब्यामध्ये सुमारे 340 लिटर सडवा मोहफुलांचा जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 68,000 रुपये इतकी आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळीच सडवा मोहफुलाचा माल नष्ट केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये चोऱ्यांचं सत्र सुरूच आहे. खासदार संदीपान भुमरे यांच्या बंगल्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. पुंडलिक नगर पोलिसांमध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बदलापुरात ओव्हरटेकच्या वादातून तरुणाची लूट करून त्याला धाक दाखवून त्याची सोन्याची चेन हिसकवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामध्ये बदलापूर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये तिन्ही आरोपींना अटक करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केले आहे. गरीबनगर वांद्रे पूर्वकडच्या परिसरामधील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईनंतर प्रवाशांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र अतिक्रमण हटवल्यानंतर मोकळ्या जागेमध्ये आता रिक्षा चालकांनी वेढा घातलेला आहे. गरीबनगर बस थांबा आणि परिसरामध्ये रिक्षा चालकांची मनमानी वाढल्यामुळे वाहतूक कोंडी आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये काळ्या काचा असणाऱ्या 4 चाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये वाहन चालकांकडून आतापर्यंत 41,000 दंड वसूल करण्यात आलाय. यापुढे ही कारवाई अशीच सुरू राहील असं स्पष्ट केलेलं आहे.